वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा, नो स्टॉकच्या फलकांमुळे शेतकरी आणि वाहनधारक त्रस्त. वाशिम जिल्ह्यात शनिवारी डिझेल टंचाईमुळे मोठी धावपळ पाहायला मिळाली. शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकल्याने शेतकरी, ट्रॅक्टर चालक, ट्रक चालक आणि खासगी वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. शेतीकामे प्रभावित. खरीप हंगाम तोंडावर असताना नांगरणी, वखरणी आणि रोटावेटरची कामे या टंचाईमुळे प्रभावित झाली आहेत. अनेक ट्रॅक्टर मालकांना डिझेल मिळवण्यासाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागली. इंधन नसल्याने शेतीची पूर्वतयारी रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहतुकीवर परिणाम केवळ शेतीच नव्हे तर मालवाहतूक करणारे ट्रक, कंटेनर आणि बससेवाही या टंचाईमुळे प्रभावित झाल्याचे चित्र दिसून आले. अकोला जिल्ह्यातील गायगाव इंधन डेपोमधून पुरवठा मंदावल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या दरांचा दुहेरी फटका. एकीकडे इंधनाचा तुटवडा जाणवत असतानाच दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारक, शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना दुहेरी आर्थिक फटका बसला असून सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.